कोयनेचा जलसाठा तळाला, पण पर्यटकांची बॅकवॉटरला पसंती. नवजा टावर, जुन्या बोटिंग पॉईंटवर पर्यटकांची रेलचेल. कोयना धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. धरण रिकामे झाले तरी कोयनेतील पर्यटन मात्र हाऊसफुल होऊ लागले आहे. विस्तीर्ण पसरलेले छत्रपती शिवाजी महाराज जलाशय, उघडा पडलेला बॅकवॉटर आणि निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांनी आता कोयना बॅकवॉटरकडे मोर्चा वळवला आहे. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात कोयना धरणाने तळ गाठला आहे. धरणाच्या पोटातला पाणीसाठा आटल्याने छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाचे विराट आणि काहीसे रौद्र रूप समोर आले आहे. पाणी खोल गेल्याने जलाशयाचा तळ, बेटे, जुनी मंदिरे उघडी पडली आहेत. हेच अनोखे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक कोयनेकडे धाव घेत आहेत. प्रत्यक्ष धरणावर जाण्यास बंदी असली तरी पर्यटकांनी धरणाच्या बॅकवॉटरला पसंती दिली आहे. नवजा टावर परिसर, नेहरू गार्डनच्या मागील जुना बोटिंग पॉईंट येथे कुटुंबासह पर्यटक गर्दी करत आहेत. विस्तीर्ण जलाशय, डोंगर रांगा, शांत पाणी आणि सोबत वाहणारा गार वारा यामुळे शांत व निसर्गरम्य कोयना पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजू लागले आहे. मागील काही महिने जाचक अटींमुळे कोयनेचे पर्यटन कोलमडले होते. पर्यटकांनी कोयनेकडे पाठ फिरवली होती. मात्र आता पाणी कमी झाल्याने बॅकवॉटरचे सौंदर्य खुलले आहे. कोयना धरण भलेही रिकामे झाले असेल, पण कोयनेचे सौंदर्य हाऊसफुल आहे. नियम शिथिल करून प्रशासनाने धरण पर्यटनाला चालना द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुर्णेकर, पाटण.